पाहून सुद्धा काळीस करपून जावं अशा चमत्कारिक मनस्थितीमध्ये महाराणी कौशल्य असतात. महाराज दशरथ अंतःपुरात आणि आपल्या लाडक्या राणीला सांगू लागला, उदास का तू आवद वेणे नयनाची रमाणी लाडके कौशल्ये राणी लाडके कौशल्ये राणी. उदास का तू आवद वेणे नयनाची रमाणी लाडके कौशल्ये राणी लाडके कौशल्ये राणी. दशरथा दशरथा घे हे पायसदान पायसदान. दशरथा घे हे पायसदान पायसदान. तुझा यज्ञी प्रकट झालं तुझा यज्ञी प्रकट झालं आम्हाला सन्मान. दशरथा 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 घे हे पायसदान पायसदान. चैत्रमास त्यात शुद्ध नवमी तिथी गंधयुक्त तरी बात उष्ण हे दोन प्रहरी कागशिरी सूर्य थांबला. राम जन्मला सखी राम जन्मला. त्याला धनुर्विद्या आत्मसात केली. धार्मिक ग्रंथ अभ्यास केले. त्याच्या समवेत त्याची लक्ष्मणादी लहान भावंडेही स्नान झाल्या. आता ते सर्वजण राजसभेमध्ये येऊन बसून काढले आणि एके दिवशी राजा दशरथ पुत्रांसह वर्तमान राजसभेमध्ये बसलेला असताना महर्षी विश्वामित्र त्या ठिकाणी आले. राजाने त्यांचं आनंदाने स्वागत केलं आणि नम्रपणाने विचारलं की महर्षी आपली काही इच्छा असेल तर सांगा, मी ती अवश्य पुरी करेन. राजाच्या या भाषणानं अत्यंत हर्षित होऊन विश्वामित्र म्हणाले, ज्येष्ठ तुझा दशरथा यज्ञ लक्षणास योग्य तुझी सर्वथा. ज्येष्ठ तुझा मला दशरथा. आकाशासी सरले नाते धरणी मातेचे स्वयंवर झाले सीतेचे स्वयंवर झाले सीतेचे स्वयंवर झाले सीतेचे स्वयंवर झाले
श्री रामचंद्र अयोध्यामध्ये होणार या वार्तेने सगळीकडे आनंद पसरला. प्रजाजन आनंदोत्सवात मग्न होऊन गेले. परंतु नेमक्या ह्याच वेळेला मंथरा नावाच्या एका दुष्ट कुबड्या दासीच्या मनामध्ये काही भयानक विचार आले आणि आपल्या मनामध्ये विचार तिने कैकेच्या मनात भरवा सुरुवात केली. ती कैकेला म्हणते की कैकेयी, वास्तविक हे तुला समजायला हवं की ज्या वेळेला तुझा भरत आचवले गेला या अयोध्येमध्ये नाही, अशीच नेमकी वेळ साधून दशरथ रामाला राज्याभिषेक करतो आहे, तेव्हा यामध्ये काहीतरी काळं बरे असलं पाहिजे. वास्तविक राज्य तुझ्या भरताला मिळावं आणि राम इथून दूर मनात जावा टाळावा हे दिसतं नाही का? तुला स्वतःला हे कळत कसं नाही? तू इतकी मूर्ख कशी? मंथरेचे हे भयंकर विचार प्रथम कैकेला आवडले नाही, दुसरे नाही. परंतु मंथरेनं आपल्या चिकाटी काही सोडली नाही आणि तिच्या चिकाटीला इतकं भयानक फळ लवकरच आलं की मंथरेचे म्हणून जे विचार होते ते जणू काही आपले स्वतःचेच विचार आहेत असं वाटायला लागून त्या विचारांच्या मनस्वी आहारी जाऊन कैकेयीनं दशरथाला बळावर आणलं आणि त्यांनी तिला दिलेल्या 2 वरांची तिनं आठवण करून दिली आणि क्रुद्ध आवाजात त्याला ती बजावू लागली. मोडू नका वचनास नाथा, मोडू नका वचनास, मोडू नका वचनास नाथा, मोडू नका वचनास. भरताला दिया सिंहासन, रामासी वनवास, मोडू नका वचनास. सहज पाहिला तोडिता फुले, सहज पाहिला आणि अयोध्या आणि